भावस्वरयात्रेतील योगायोग याच्या 7व्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. ग. दी. माडगूळकरांना आदर्शवत मानून मराठी भावसंगीताला लाभलेले सिद्धहस्त कवी गीतकार म्हणजे जगदीश खेबुडकर. त्यांची कारकीर्द 5 दशकांपेक्षा मोठी आहे. त्यांनी सुमारे 3500 कविता आणि 2500 गीते लिहिलेली आहेत. 325 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेले आहे. 25 मराठी चित्रपटांच्या पटकथा आणि 5 नाटकेही लिहिलेली आहेत. 36 दिग्दर्शक, 44 संगीतकार आणि 34 गायकांसोबत त्यांनी काम केलेले आहे. गावरान मेवा हा मंच कार्यक्रम त्यांनी 2000 पेक्षा जास्त वेळेला सादर केलेला आहे. दुर्गा आली घरा यासाठी 16 मिनिटांचे गाणे त्यांनी दिलेले आहे. असे अनेक बहुमान आणि विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. 1962 साली संगीतकार वसंत पवार यांनी जगदीश खेबुडकर यांना रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी लावणी लिहिण्याचा आग्रह केला. नाव गाव कशाला पुसता अहो मे आई कोल्हापूरची ही सुंदर लावणी खेबुडकरांनी लिहून दिली आणि त्यानंतर त्यांचा लावण्यांचा प्रवाससुद्धा सुरू झाला. ज्याप्रमाणे ग. दी. माडगूळकर, सुधीर फडके आणि परांजपे यांनी अनेक चित्रपट दिलेले आहेत, त्याचप्रमाणे खेबुडकर, राम कदम आणि अनंत माने यांनीसुद्धा अनेक मराठी चित्रपट रसिकांना दिलेले आहेत. पिंजरा हा जगदीश खेबुडकरांचा 100वा चित्रपट आणि व्ही. शांताराम यांच्याकडचा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटासाठी त्यांनी 100पेक्षा अधिक गाणी लिहिली. एका प्रसंगासाठी त्यांना गीत लिहिण्याचे होते, पण व्ही. शांताराम यांना ते पसंत पडत नव्हते. परंतु खेबुडकरांनी माघार घेतली नाही आणि एकदा मध्यरात्री त्यांनी व्ही. शांताराम यांना गीत ऐकवले आणि ते त्यांना पसंत पडले आणि ते पिंजरा या चित्रपटातील अतिशय लोकप्रिय असलेले गीत म्हणजे तुम्हावर केली मी मर्जी बहाल. संगीत आणि गायनाची आवड असणारा एक मुलगा मिरजमध्ये मेळ्यामध्ये काम करत असे. कालांतराने तो बँडच्या पथकामध्ये गेला व तिथे पडेल ते काम करू लागला. एकदा त्या ठिकाणी त्याला नवीन क्लॅरोनेट दिसले व ते वाजवण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यातून सुंदर सूर निघाले, परंतु क्लॅरोनेटच्या वादकाने ते त्याच्या हातातून हिसकावून घेतले व त्याचा अपमान केला. हे दृश्य बँडच्या मालकाने बघितले आणि तो त्या वादकाला रागावला आणि त्याला सांगितले, ह्या मुलाला मी क्लॅरोनेटमध्ये इतका पारंगत करेन की तुलासुद्धा त्याच्याबद्दल असूया वाटेल. हा मुलगा म्हणजे संगीतकार राम कदम. राम कदम यांनी सुरुवातीच्या काळात प्रभातमध्ये केशवराव भोळे, कृष्णराव यांच्याकडे आणि त्यानंतर सुधीर फडके आणि वसंत पवार यांच्याकडे सहवादक आणि संयोजक म्हणून काम केले. सांगते ऐका या चित्रपटासाठी वसंत पवार संगीत दिग्दर्शक होते. बुगडी माझी सांडली ग या गाण्यासाठी त्यांना मनासारखी चाल मिळत नव्हती. तेव्हा दिग्दर्शक अनंत माने यांना ते म्हणाले की आपण ग. दी. माडगूळकरांच्याकडून अजून वेगळे एखादे गाणे लिहून घेऊया. तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत माने यांनी राम कदम यांना चाल लावण्याचे सुचवले. तेव्हा राम कदम यांनी वसंतराव पवार यांची परवानगी घेऊन त्या गाण्याला चाल लावली आणि बुगडी माझी सांडली ग या गाण्याने मोठा इतिहासच घडवला. खेबुडकर आणि राम कदम यांनी 66 चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. हा एक मोठा विक्रमच आहे.
वसंत पवार यांचे शिष्य असलेल्या राम कदम यांनी अनेक लावणी असलेल्या चित्रपटांसाठी सुंदर संगीत दिलेले आहे. राम कदम यांनी 200पेक्षा जास्त मराठी चित्रपटांना संगीत दिलेले आहे आणि 125 गायकांना गाण्याची संधी दिलेली आहे. केला इशारा जाता जाता या चित्रपटासाठी त्यांनी 2 दिवसात 15 गाणी देण्याचा एक विक्रम स्थापन केलेला आहे. सागर घुमुदे रामा बाबा वाजू दे आला शंभुबा गवर माझी लाजू दे सागर घुमुदे सागर घुमा वाजू दे झुणझुण त्या पाखरा दारे माझ्या माहेरा झुणझुण त्या पाखरा दारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलुण करा आली गौराई अंगणी तिला लिंबलुण करा झुणझुण त्या पाखरा. भावसंगीत हा शब्दाकडून सुराकडे नेणारा प्रवास आहे. गाणे हे एक समूहाचे एक दिलाने एकत्रितपणे केलेले सादरीकरणच होय. वाद्यमेळांमुळे गाण्याला उठाव येतो व यात संयोजक या अज्ञात कलावंताचे योगदान मोठे असते. सहवादक संयोजक हा एक प्रकारे दुसरा संगीतकारच असतो. सुरेल संगीत हा अजरामर गाण्यांचा आत्माच असून त्यामुळेच ही गाणी रसिकांच्या ओठावरती टिकून राहिलेली आहेत. गायक व संगीतकार यांच्याबरोबरच सहवादकांचेही यात मोठे योगदान असते. गायक, गीतकार, संगीतकार यांचे सन्मान होतात, पुरस्कार मिळतात, कौतुक होते आणि उदो-उदोसुद्धा होतो. मात्र ज्यांच्या वादनाचा परिस्पर्श लाभल्यामुळे ही गाणी अजरामर होतात ती वादक मंडळी अंधारात उपेक्षित राहून कौतुकापासून दूरच राहतात. सुमारे 1986पर्यंत गायक वादक एकत्र येऊन एकदिलाने आणि एकत्रितपणाने सादर केलेल्या भावगीतांचे ध्वनिमुद्रण होई. जरा विसावू या वळणावर हे अशा प्रकारचे शेवटचे गीत असावे. त्यानंतर यात यांत्रिकपणा येऊ लागला. गायक वादक आपापली कामे वेगवेगळ्या वेळी करून जाऊ लागली आणि त्यानंतर हे ध्वनिमुद्रित तुकडे एकत्र करून गीतांचे संस्करण पूर्ण होऊ लागले. संगीत संयोजकाने 2 अंतऱ्यांच्या मधला दिलेला स्वरमेळ हा गाण्याचाच अविभाज्य भाग नव्हे तर ते गाणेच असते. वाद्य संगीताचा स्वरमेळाचा तुकडा आधीच्या अंतऱ्याची रंगत वाढवतो आणि पुढच्या अंतऱ्याचा स्वर प्रसादासारखा हाती दिला जातो. पडद्याआडच्या अशा गुणी सहवादकांचा उल्लेख करणे विस्तार भयास्तव येथे शक्य होणार नाही. काही गुणी कलाकारांबद्दल आपण माहिती घेऊया. नावाजलेले ॲकॉर्डियन आणि पियानो वादक इनॉक डॅनियल हे नगर जिल्ह्यातले अस्सल मराठी व्यक्तिमत्व. त्यांच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा पु ल देशपांडे यांच्या गुळाच्या गणपतीपासून झाला. या प्रतिभावान संगीत संयोजकांमुळे अनेक गीते आजही रसिकांच्या मनात टिकून आहेत. शाहीर राम जोशी यांच्या घराण्यातील वादक, गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणजे अण्णा जोशी. अण्णा जोशी यांना अनेक वाद्ये वाजवता येत होती. ढोलक आणि तबला यांच्यावर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक संगीतकारांकडे त्यांनी आपला सहयोग दिलेला आहे. सुधीर फडके यांच्या गीत रामायणाच्या कार्यक्रमात आणि त्यांच्या अनेक मंचीय कार्यक्रमात अण्णा जोशी यांची उपस्थिती असे. लता मंगेशकर या त्यांना आपले घरच्यांसारखे आहेत असेच मानत होत्या. त्यांनी लिहिलेली गीते
नाम घेता मुखी राघवाचे नारदा मुनिवरा, जाशी कुठे नवनीत चोरा, अनंता अंत नको पाहू, जाऊ देवाची या गावा, यासारखी अनेक गीते लोकप्रिय झालेली आहेत. नारदा मुनिवरा हे कदाचित एकमेव नारद मुनींच्यावरील गीत असावे आणि सांग सांग भोलानाथ या गाण्याच्या सुरुवातीचा आवाज अण्णांचा आहे आणि गुबू गुबू हा ध्वनीही त्यांनीच दिलेला आहे. नारदा मुनिवरा, नारदा मुनिवरा, तुझे गाता सौरभ गीत रंगले, हरि भजनी संगीत रंगले, हरि भजनी संगीत नारदा. भोलानाथ, अरे शकून सांग, अरे कोण पैसा देईल का ते बोल, अरे पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. सुधीर फडके आणि श्रीधर फडके यांना आपल्या सहकलाकारांबद्दल मोठी आस्था होती. संगीताच्या सुवर्णकाळाचे प्रतिभावंत शिलेदार म्हणजे सुप्रसिद्ध संगीत संयोजक शामराव कांबळे. हार्मोनियम, ऑर्गन आणि व्हायब्रोफोन याच्यावर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गाण्यांमधील 2 अंतऱ्यातील स्वरमेळ हा शामराव कांबळे यांचा आहे. अनेक संगीतकारांकडे त्यांनी संयोजक म्हणून मोठे योगदान दिलेले आहे. ऋतू हिरवा या गीतसंचाच्या वेळी जय शारदे वागीश्वरी, सांजये गोकुळी, झिणी झिणी वाजे बिन या सर्व गाण्यांमध्ये शामरावचा मोठा सहभाग होता. सांजये गोकुळी या गाण्याचा दुसरा अंतरा लिहून यायचा होता. त्याची चाल पहिल्यासारखीच असल्यामुळे आपण ती बांधावी असे श्रीधर फडके यांनी शामरावांना सुचवले. परंतु त्यांनी सांगितले, जोपर्यंत शब्द आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत त्यात काय सांगितले आणि त्याचा आशय आपल्याला कळणार नाही. हा अतिशय मोठा विचार त्यांनी श्रीधर फडके यांना दिला आणि ऋतू हिरवा हा गीतसंच गाजण्याचे बरेचसे श्रेय श्याम काकांचे आहे असे श्रीधर फडके मुद्दाम नमूद करतात. शामराव कांबळे यांनी प्रभाकर जोग यांच्याबरोबर एकाच चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. तो चित्रपट म्हणजे बिरबल माय ब्रदर. त्यातील ही एक आपण जुगलबंदी ऐकूया.
संयोजक आणि सहवादक हे भावस्वरांच्या प्रवासातील भावगीतांचे पायाचे दगडच आहेत. मात्र अशा कलाकारांची नाही चिरा नाही पणती अशीच अवस्था होती असे म्हणावे लागेल. भावसंगीतातील स्वरप्रवासाच्या योगायोग काही आठवणी या संदर्भातील सादरीकरणाच्या शेवटच्या भागाकडे आपण येत आहे. संगीतकार कमलाकर भागवत यांचे पहिले गीत म्हणजे समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आहेत. त्यांची इतर गाणी म्हणजे ओंकार प्रधान रूप गणेशाचे, चंदनाचे हात पायही चंदन, देह जावो अथवा राहो, नाम आहे आदि अंती, चक्रवाक पक्षी बिलू देवहाती, ही सर्व गाणी आपल्याला सहज आठवतात. गायक आणि संगीतकार कमलाकर भागवत यांनी अनेक कवितांना चाली लावलेल्या आहेत. कवी वी. म. कुलकर्णी यांची माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट हे मराठी भाषा दिनाच्या दिवशी आकाशवाणीवर प्रसारित होणारे गीत त्यांचेच आहे. निवृत्तीनंतर त्यांना घर सोडावे लागले आणि उतारवयात आजारपण आणि एकाकीपणा यावेळी एका समाजसेवकाने त्यांना आसरा दिला. नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो, वैकुंठासी जातो ज्ञानदेव, सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ, सज्जनांचे बळ समाधान, हेच त्यांचे शेवटचे मागणे असावे असे वाटते. सुमन स्वर लाभलेल्या आणि भागवती संगीत असलेल्या या गीतांच्या काही काव्यपंक्ती आपण सांगतेच्या गीतामध्ये ऐकूया. समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा, समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा, सोहळा अपूर्व जाह लागे माये, समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा, सोहळा अपूर्व जाह लागे माये, समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा. पैल तेरी हाक आली आज कानी, करुणी निर्वाणी बोलाविले. ज्ञानाचा पुतळा तेजवी सावला, कैवल्याची झाला भक्त जन. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. धन्यवाद. भावसंगीत स्वरविश्वातील काही योगायोग हा विषय मी 7 भागांमध्ये सादर केला आहे. त्याला आता पूर्णविराम देऊन अशाच अनवट विषयासह आपली गाठभेट लवकरच. धन्यवाद.